नमस्कार जमलेले सर्व दूध उत्पादक शेतकरी, आपलं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. पशुधन संवर्धन शिबिर आपल्या या शेतकरी उत्पादक कंपनीने जे आयोजित केले, त्या शिबिरामध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्यासाठी आपले खूप खूप आभार आणि आपलं खूप खूप अभिनंदन. आपण एका नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आज सामील झालेले आहे. तर शेतकरी बंधू, दूध उत्पादक आणि दूध व्यवसाय हे नाही हा जरी आपल्याला निरंतर काय म्हणता येईल इन्कम देणारा व्यवसाय वाटत असला, तरी या व्यवसायामध्ये प्रचंड मेहनत आहे. आणि ह्या प्रचंड मेहनतीत सुद्धा याने कसोशीनं काम करणारा जो शेतकरी बांधव आहेत, जे आज इथं समोर बसलेले आहेत, तर त्यांना आम्ही काय मार्गदर्शन करणार हे नाही. कारण खरे खिलाडी किंवा ग्राउंडवर काम करणारे किंवा शेणामध्ये हात भरवणारे हे नाही, आमचा जो शेतकरी राजा आहे, दूध उत्पादक शेतकरी आहे, ते सर्व समोर बसलेले आहेत. आपण अनुभवानं खूप मोठे समृद्ध आहात आणि आपल्यासमोर आम्ही काय ज्ञान देणार हा आमच्यापुढे प्रश्न आहे. परंतु आजचं शिबिर, या शिबिरामध्ये CSC महाराष्ट्राकडून मी गणेश पाटील कान्हेरे, राज्य कृषी व्यवसाय सल्लागार म्हणून आपल्याला आज फक्त इथं भेटण्यासाठी आलेलो आहे. तर प्रत्यक्षरित्या भेटणं येणं शक्य झालं नाही, म्हणून असं ऑनलाईन स्वरूपामध्ये आपली भेट आपण इथे घेतो आहे. तर पशुपालक शेतकरी मित्र हो, आपल्या दूध व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना आपण सातत्यानं सामोरे जात असतो. आणि या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती येत आहेत. आपलं जे CSC पशुसेवा केंद्र आपल्या या शेतकरी उत्पादक कंपनीनं सुरू केलं, तर ते नुसतं कॅटल फीड विकण्यासाठी हे नाही, पशु आहार विकण्यासाठी किंवा त्याचं काम करण्यासाठी ही शेतकरी उत्पादक कंपनी नाही आहे. तर कॅटल फीड म्हणजे आपली जी सुग्रास आहे, ते विक्रीचा जो व्यवसाय आहे, ती फक्त या CSC पशुसेवा केंद्राची सुरुवात आहे. आता हे CSC पशुसेवा केंद्र काय आहे, आपल्यासाठी हे नावच नवीन आहे नाही. तर CSC पशुसेवा केंद्र म्हणजे पशु रिलेटेड ज्या ज्या काही सेवा आहेत, सेवा पुरवण्याचं एक छत्री व्यवस्थापन आणि एक छत्री काय म्हणतात व्यवस्थापन जे आहे ते पुरवणारी संस्था म्हणजे आपली ही शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्या अंतर्गत चालणारं CSC पशुसेवा केंद्र. प्रामुख्यानं दूध उत्पादक शेतकरी म्हटला तर त्याच्यापुढे काय काय अडचणी आहे, तर जे नवीन या दूध व्यवसायामध्ये उतरतात अशा शेतकऱ्यांना जे नवनवीन तंत्रज्ञान आहे याच्याविषयीची माहिती भेटत नाही. तर अशी माहिती यूट्यूबवर तर भरपूर आहे है नाही, पण तज्ज्ञांकडून अशी माहिती पुरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये या पशुसेवा केंद्राच्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहे. त्यानंतर या पशुसेवा केंद्राच्या माध्यमातून पशु आरोग्य सेवा ही आपण सुरू केलेली आहे. आता पशु आरोग्य सेवेमध्ये काय होतं, बारीक जर विचार केला तर जनावरांचं जे दुखणं आहे ते तर काही स्वतः बोलत नाही, त्यांचं काही आपण CT स्कॅन एक्सरे करत नाही है नाही. तर जनावरांचं जी पण बिमारी आहे किंवा जे पण काय आहे ते त्याचे जे लक्षण आहे, लक्षणाधारित सगळा हा विलास केला जातो डॉक्टरांकडून. तर CSC पशुसेवा केंद्रामध्ये पशुसेवा केंद्र नावाची एक संकल्पना आहे. यामध्ये आपण काय करू शकता की आपण या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचा कॉल तुम्ही बुक करू शकता आणि व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही तुमच्या जनावराची लक्षणे सांगून त्यावर उपाय त्या डॉक्टरांकडून मिळू शकता. ठीक आहे. तर ही एक सेवा याच्यामधून आपण सुरू केलेली आहे. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे ही वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज पुरवठासुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांना करणार आहे. आता कर्ज पुरवठा करण्यासाठी आता शेतकरी म्हटलं, दूध उत्पादक शेतकरी म्हणजे हा कायम बिझी असणारा शेतकरी आहे नाही. आणि आज बँकामध्ये जाणं, तिथं जाऊन चक्रा मारणं, ते बऱ्याच गोष्टी करणं, यासाठी त्या शेतकऱ्याला पुरेसा तेवढा वेळ राहत नाही आहे. आणि कधी कधी असं वाटतं की नको आहे बँकेचं हेडॅक, त्यापेक्षा गरज पडली हे नाही एकतर उसनवारी करणं किंवा जास्त व्याजाने पैसे घेणं हे शेतकरी करत असतात. पण आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या बँकांची कर्ज घेऊ शकता हे. आणि त्यासाठी तुम्हाला बँकात जाण्याची गरज नाही आहे. तर आपल्या या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गरजांसाठी
कर्जांची मागणी करू शकता. राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकाकडून ती कर्ज व्यवस्था आपल्याला पुरवल्या जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय येतो की दूध उत्पादक जो शेतकरी आहे त्यांच्या पशुचं जे आरोग्य आहे त्याच्या बाबतीत आपण विचार केला. त्यानंतर गोठा बांधणं असेल किंवा गाई वाढवायचे आहे तेव्हा कर्ज घ्यायचं असेल तेव्हा आपण या शेतकरी उत्पादक कंपनीची मदत घेऊ शकता. CSC पशु सेवा केंद्रामध्ये आणखीन एक उपक्रम आपण येत्या काळात सुरू करत आहोत, ते म्हणजे दूध संकलन केंद्र, हे की नाही. तर दूध संकलन केंद्र ही जी संकल्पना आहे ही सहकाराच्या माध्यमातून आपण डेव्हलप करणार आहे. बरेच जण आहेत की त्यांच्याकडे सहकारी डेअऱ्या ऑलरेडी आहेत, तर त्या डेअऱ्यांना डिस्टर्ब न करता त्यांना अजून मजबूती कशी भेटेल त्याकरता आपली ही शेतकरी उत्पादक कंपनी काम करणार आहे. आणि ज्या एरियामध्ये एखाद्या दूध डेअरीकडूनच जर त्या शेतकऱ्याचं शोषण होते तर तिथे आपण नव्या स्वरूपाच्या ह्या सहकारी तत्वावरल्या डेअऱ्या आपल्याला आता सुरू करायच्या आहे. त्यानंतर आजही दूध उत्पादक शेतकरी जे दूध घालतो हे नाही ते कोण्यातरी कंपनीला घालतो आणि ती कंपनी तिची वेगवेगळी उत्पादने बनवून बाजारात उतरवते आणि नफा कमवते, परंतु त्या नफ्याचा वाटा हा त्या शेतकऱ्याला भेटत नाही. महाराष्ट्र ही सहकाराची जननी आहे, परंतु हा सहकार फक्त नावाला राहिला, तो आपल्या हातात राहिला नाही, हे नाही. तो वेगवेगळ्या लोकांच्या हाती चालला गेला आणि सहकार निघून गेला आणि पुन्हा तिथे एक प्रकारे हुकुमशाहीसारखा प्रकार सुरू झाला किंवा विशिष्ट लोकांच्या हातात ह्या सगळ्या व्यवस्था चालल्या गेल्या आणि सहकार हा फक्त नावाला उरला. परंतु हा काळ जो आहे किंवा येणारा जो काळ आहे तो सहकाराचा आहे, हे नाही. तर एक डिजिटल सहकार नव्या स्वरूपातला या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण डेव्हलप केलेला आहे. तर हा नवा सहकार काय आहे, तर येत्या काळामध्ये जे दूध संकलन केंद्र आपण सुरू करणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून, तर आपण शेतकरीसुद्धा या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद असाल आणि शेतकरी उत्पादक कंपनी जी काही उत्पादने तयार करेल त्यातून मिळणारा जो नफा आहे हे नाही तर तोही त्या शेतकऱ्यांना डिवाईड केला जाईल. अशा प्रकारची ही संकल्पना सुरू करण्याचा पहिलं पाऊल म्हणजे आपण पशु आहारापासून सुरू केलेलं आहे. अमूल पशु आहार आहे. आता काही दिवसामध्ये वेगवेगळे जे गोदरेज असेल किंवा असे कोणतेही दर्जेदार पशु आहार असेल हे सगळे पशु आहार या आपल्या पशुसेवा केंद्रातून मिळणार आहे. तर शेतकरी मित्र, अशा या पशुसेवा केंद्रासोबत आपण जोडले गेलेले आहात, तर हे खरंच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि आपण कुठंतरी सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत आम्ही काहीतरी क्रांतिकारी काम करू शकत नाही. म्हणून आम्ही एकत्र आलं पाहिजे, हे नाही. आमच्या गरजा समान आहे, आमच्या काय म्हणतात अडचणी समान आहे आणि त्या जर अडचणी समान असेल किंवा त्या गरजा जर समान असेल त्या समूहात एकत्र येऊन त्या आपण सोडवल्या पाहिजे, हे नाही. म्हणून या आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीने पशु आहार विक्रीमध्ये जे काम सुरू केलेलं आहे तर ते नुसतं पशु आहार विक्री किंवा पशु आहारची विक्रीची डीलरशिप म्हणून हे मार्केटमध्ये उतरलेलं नाही. तर हे आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व धडाडीचे तरुण हे नाही एक नवं क्रांतिकारी काम आपल्यासमोर घेऊन आलेले आहे, हे नाही. तर आज आपण यांच्याकडून पशु आहार घेत आहात, हे नाही. परंतु आता लवकरच आपल्या शेतकऱ्यांच्या मालकींची दूध उत्पादने एका सिंगल ब्रँड नेमनं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉन्च करायची आहे, हे नाही. आपल्या डेअऱ्या असल्या पाहिजे, आपल्या मालकीच्या असल्या पाहिजे, हे नाही. त्या उत्पादनामध्ये त्याच्यापासून बनणारी जी उत्पादनं आहे ती गावागावातल्या लोकांना काय म्हणता येईल पोचवून त्यामधून मिळणारा नफाही आम्हाला मिळाला पाहिजे आणि ते फक्त आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातूनच करू शकतो. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण हे जे CSC पशु सेवा केंद्र आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे तर या पशुसेवा केंद्रासोबत आपण आता सातत्यानं जोडलं पाहिजे. आता याबरोबरच ही जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती नुसतं पशुसेवा केंद्रामध्येच काम करते का किंवा कॅटल फीडमध्येच काम करते का, तर नाही. तर खतं औषधं बियाणं विक्री हे कामसुद्धा ही शेतकरी उत्पादक कंपनी करते. लवकरच आपण माती परीक्षण लॅबसुद्धा या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सुरू करतो आहे आणि आपल्या शेतात पिकणारा जो शेतमाल आहे ऊस आणि कापूस सोडून ही सर्व शेतमालं विक्री करण्याची व्यवस्था या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून येत्या काळात सुरू होत आहे. म्हणून आपण या शेतकरी उत्पादक कंपनीसोबत जोडलं जाणं गरजेचं आहे, कारण ही शेतकरी उत्पादक कंपनी कोण्या 10-5 लोकांची नाही आहे. तर या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक सभासद हे नाही या शेतकरी उत्पादक कंपनीचा शेअर होल्डर त्याच्या शेअरप्रमाणे या कंपनीवर त्याचा एक प्रकारे अधिकार आहे.
परंतु अधिकार गाजवत असताना याने बऱ्याचदा अधिकार म्हणलं की तो गाजवण्याची तयारी आपली सुरू होते, परंतु त्यासोबत कर्तव्याची सुद्धा आम्ही धरली पाहिजे. मग आमची कर्तव्य काय आहेत, तर समूहात आम्ही एकत्र आलं पाहिजे. आमच्या समूहाला जे नेतृत्व करणारी माणसं आहेत त्या माणसाचं आपण ऐकलं पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या सूचना दिल्या पाहिजे आणि आपल्या समूहाला उन्नत कसं बनता येईल, आमच्या समूहाला मोठं कसं बनता येईल, आमच्या समूहाला विकासाच्या दिशेने कसं घेऊन जाता येईल याकरता आमचे प्रयत्न झाले पाहिजे. म्हणून CSC पशुसेवा केंद्र आणि आपल्या या शेतकरी उत्पादक कंपनीने जो पशुधन संवर्धन मेळावा आपल्यासाठी आयोजित केला, यासाठी आपल्याकडून कुणाकडूनही कसली वर्गणी किंवा फीस न आकारता या शेतकरी उत्पादक कंपनीने आपल्यासाठी हे काम केलेलं आहे. म्हणून आपण या CSCच्या सोबत संलग्न असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीसोबत आपण आता सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. याने आपण याच्यामध्ये सक्रियतेनं सामील झालं पाहिजे. आणि दूध व्यवसाया व्यतिरिक्तसुद्धा आपल्या काही संकल्पना असतील, आपल्याला काही शेतीमध्ये नाविन्यपूर्ण काम करायचं असेल, तर या कामासाठी सुद्धा आपण या शेतकरी उत्पादक कंपनीचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. म्हणून आपला जास्त वेळ न घेता, कारण आपण सर्व कामाला म्हणजे कामात व्यस्त असणारी मंडळी आहे, तर आपला जास्त वेळ न घेता मी आपल्याला या शिबिरामध्ये आपण आलात त्याबद्दल आपले मी आभार मानतो संपूर्ण महाराष्ट्र CSC टीमच्या वतीनं. आणि आमची शेतकरी उत्पादक कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहे, हे नाही. तर आपण सर्व शेतकऱ्यांनी या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करून घेण्यासाठी आपण या समूहात एकत्र आलं पाहिजे. तर अशा समूहात एकत्र येऊन आपण एक क्रांतिकारी काम उभा करत आहोत. या क्रांतिकारकाच्या भूमिकेमध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना सामील झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि नक्कीच आपण या एका दूरदृष्टी ठेवून एका मोठ्या कामामध्ये आपण सहभागी झालात, त्याच्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. आणि असंच आपण वारंवार पशुपालक शेतकऱ्यांना भेटणार आहोत ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगवेगळे विषय घेऊन. ही मात्र सुरुवात आहे, आजचं हे पहिलं शिबिर आहे. असे अनेक शिबिरे आपण महिन्याला 4 महिन्याला सतत घेणार आहोत. अशा सगळ्या शिबिरांमध्ये आपणही सहभाग नोंदवला पाहिजे आणि आपला प्रतिसाद हा आम्हाला काम करायला उत्साह देतो. तर आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद. आपण वेळ देऊन इथं उपस्थित राहिलात. धन्यवाद.